अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। प्रत्येकाची एक इच्छा असते, छोटंसं का असेना पण स्वतःचं घर असावं। ते घर होण्यासाठी आपल्याला खूप कष्ट करावे लागतात, घाम गाळावा लागतो, पण काही कारणामुळे घर बांधण्यात काही ना काही अडथळे येत असतात। पुरेसे लोन नसतं, पैसे नसतात आणि कोणी पैसे द्यायला तयार नसतं। त्यामुळे आपलं घर तयार होण्यामध्ये खूप प्रॉब्लेम होतात। त्यामुळे तुमचं देखील हक्काचं घर व्हावं असे वाटत असेल तर तुम्ही देखील या सेवा करा। तुमच्या हक्काचं घर व्हायला नक्कीच मदत होईल। या सेवा कोणत्या आहेत आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। घर होण्यासाठी घरात रोज सकाळ आणि संध्याकाळ विश्वकर्मा चालीसा वाचावी। विश्वकर्मा चालीसा मनापासून रोज वाचली तर 6 ते 8 महिन्यात स्वतःचं घर होईल। तसेच घरामध्ये स्वामींचा फोटो असावा, म्हणजेच स्वामींचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये असावं। तुम्ही घरासाठी जेव्हा प्रयत्न करत असता, तसेच फ्लॅट बुक करता, बघून आला असेल आणि तुम्हाला ते घर घ्यायचंच असेल, तेव्हा तुम्ही पती पत्नींनी स्वामींच्या मठामध्ये केंद्रात जावे। जाताना सोबत खडीसाखर आणि नारळ घेऊन जायचं आहे आणि ते स्वामींच्या चरणाशी ठेवायचं आहे आणि तुमच्या मनातील घर घेण्याची इच्छा बोलून दाखवायची आहे आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहावा यासाठी आशीर्वाद घ्यायचा आहे। तुम्ही पती पत्नींनी मिळून मंदिरामध्ये जायचे आहे। जर कोणाला पती नसेल किंवा पत्नी नसेल तर तुम्ही एकट्याने देखील ही सेवा करू शकता। घर बुक केल्यानंतर आपण आपल्या घरातल्यांना सांगू शकता, परंतु गावामध्ये शेजारी असंच कोणालाही घराची माहिती सांगू नये। यामुळे घर तयार होण्यासाठी बरेचसे अडथळे तयार होत असतात। तसेच घरामध्ये घर होईपर्यंत प्रत्येक महिन्याला एक गुरुचरित्राचं पारायण करायचे आहे। घर होताना खूप अडचणी येतात, आपल्याला माहीत असते, लोन मिळत नसते, जवळचे देखील पैसे द्यायला तयार नसतात, खूप मानसिक परिस्थितीसुद्धा बिघडलेली असते। त्यामुळे गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहावा यासाठी आपल्याला प्रत्येक महिन्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे। तसेच घरामध्ये रोज व्यंकटेश स्तोत्राचं सकाळ संध्याकाळ पठण करावे आणि विश्वकर्मा चालीसा रोज मनापासून वाचा आणि मग पहा, या सेवांमुळे 1 वर्षाच्या आतमध्ये तुम्हाला जसं हवं तसं घर स्वतःच्या हक्काचं होईल। तुम्ही या सेवा मनापासून केल्या तर छोटंसं घर काय, पण स्वामींच्या कृपेमुळे चांगलं मोठं घर होईल। तुम्ही या सेवा मनापासून करा आणि मग फरक बघा। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा।